मित्रांनो, माझं नाव आशिष भुजबळ. स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण चाललो आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 2 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी, उज्जैन, महाकाल आणि ओंकारेश्वर. तर चला प्रवास सुरू करूया. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. चलो. आता सीएनजी भरायचं म्हटल्यावर खाली उतरायला लागणार. मग भाई धंदा है, उतरना पड़ेगा. सस्ते में इतना ही मिलता है. सीएनजी भरायला आम्ही खाली उतरलोय. कल्याणच्या जवळ आता आपण सीएनजी भरायला थांबलोय. असं आपण बघू शकतो मागे सीएनजी फील होत आहे. आता आपला पेट्रोल पंपवर सीएनजी भरून झालाय. आता कुठेतरी मध्ये थांबून जरा चहा वगैरे, नाश्ता वगैरे करू. 33 किलोमीटर झाले आपले. 33 किलोमीटर झालेत. मुंबईहून निघून आम्हाला 45 मिनिट झाले. ओव्हरऑल आपली कल्याणच्या इथे एकच थांबलोय आम्ही आता. कल्याण बायपास केल्यानंतर आता आपण पोहोचलोय आपल्या पहिल्या टोलवर. टोल क्रॉस करून थोडं पुढे येऊन आता आम्ही श्री दत्त स्नॅक्सला नाश्ता करायला थांबलोय. पोहेचा वेळ खूप छान आहे. आता थोड्या वेळाने बटाटा वडा पण टेस्ट करूया. बघूया कसं. गरम गरम बटाटा वडा. वडा पण खरंच छान आहे. वडा सुद्धा थांबलोय सुखसागर हॉटेलवर जेवण्यासाठी. स्टार्टरमध्ये आपण मागवलंय नाचणी मसाला पापड. मसाला जरा कमी झाला. पापड चवीला छान आहे. काय तुला कसं वाटतं? पापड छान. मसाला थोडा जास्त पाहिजे होता. जेवणात आपण मागवलंय रोटी आणि शेव टमाटर भाजी. तर बघूया याची टेस्ट कशी आहे. छान आहे भाजी. स्पायसी आहे जरा पण टेस्टला चांगली. स्पायसी आहे छोटी. जिरा राईस आणि दाल फ्राय घेतली. आईस्क्रीम बसते मस्त. जेवण झालंय आता पोट भरून. आता पुढे चाललोय आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला. आता आपण मालेगाव क्रॉस केलंय. इथून अजून 6 तास लागतील आम्हाला ओंकारेश्वरला पोहोचायला. इन बिटवीन मध्ये 1-2 वेळा सीएनजी रिफिल करावं लागेल. भूक लागली आता खूप जोरात. जे भेटेल ते खाऊ आता.
आपला प्रवास 100 किलोमीटर बाकी आहे. ओंकारेश्वरला जायला अजून 100 किलोमीटर लांब आहे आणि आम्ही थोडी भूक लागली म्हणून थोडा नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे. तर हॉटेलचं नाव आहे बाबा रामदेव राजस्थानी फॅमिली रेस्टॉरंट. तर आम्ही इथे घेतलं आहे आलू पराठा. प्लेट तर खूप सुंदर पद्धतीने त्यांनी सजवून दिलेली आहे. त्याची चव कशी आहे आपण बघूया. आता पराठ्याची टेस्ट कशी आहे ते बघूया आपण. मस्त मस्त. आता आपण पोचलो आहे ओंकारेश्वरला. हे आपलं रूम आहे. या रूममध्ये आज आपण रात्री स्टे करणार आहोत. आता आपण ओंकारेश्वरला पोचलो आहे आणि गुरुकृपा भोजनालयामध्ये आपण आता जेवणार आहोत. जसं आपण बघू शकतो एकदम फ्रेश आणि एकदम ताजं हे बनवून देतात. इकडे फुलके बनत आहेत, इकडे ते भाजी बनवत आहेत. एकदम फ्रेश जेवण आहे. मंदिराच्या अगदी जवळ आहे, आपण बघू शकतो. जेवणामध्ये आम्ही फुलके, शेवभाजी, जिरा राईस, दाल फ्राय घेतलं होतं. हर हर महादेव. हर हर महादेव. आता आपण ओंकारेश्वर मंदिराच्या इकडे आलो. जसं तुम्ही बघू शकता इकडे मागे मंदिर आहे. मंदिरात जाण्यासाठी 2 प्रकारे जाऊ शकता. एक हा ब्रिज तुम्ही घेऊ शकता आणि दुसरं बोटीने सुद्धा आपण नर्मदा नदीच्या तटावून त्या साईडला जाऊ शकतो.
झाले होते. आता आम्ही नदीत जाणार आहे बोटीने राऊंड मारायला. आता आपण बोटीने प्रवास करणार आहोत आणि बघणार आहोत नर्मदा आणि कावेरी नदीचा संगम. आता आपण बघतोय नर्मदा आणि कावेरी नदीचा संगम. आपण आलोय ममलेश्वर मंदिरात दर्शनासाठी, जे ओंकारेश्वर मंदिराच्या जवळच आहे. हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, आता आपलं ओंकारेश्वरचं दर्शन पूर्ण झालंय आणि आता आपण निघालोय पुढच्या मंदिरांच्या दर्शनासाठी. प्रवासामध्ये नाश्ता करायला आता आपण थांबलोय हॉटेल गोपाल मिडवे मध्ये. नाश्त्याला आम्ही कचोरी, पोहे आणि इडली घेतली होती. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सेकंड पार्ट लवकरच आपल्याला पाहायला मिळेल.